इथे आपण कलिंगडाचा आणि पुदिन्याचा ज्यूस करत आहोत. त्यासाठी घेतलेलं साहित्य: कलिंगड, पुदिना, 1 लिंबू, सेंधव नमक आणि 4 चमचे साखर. आणि भिजवून ठेवला सब्जा 10 मिनिटं आधी. आता मी कलिंगड कापून घेतलेलं आहे. साखर टाकली आतमध्ये, 3 चमचे साखर आहे. पुदिना टाकलेला आहे. सेंधा नमक टाकलेला आहे. पिंक सॉल्ट चवीनुसार घ्यायचं, थोडंच घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं. 1 लिंबू पिळून टाकलं आहे, चांगलं रसरशीत लिंबू आहे ते. मोठं लिंबू असेल तर अर्ध घ्या, हाफ घेऊ शकता तेव्हा. कलिंगड पण कापून आता आतमध्ये टाकलेलं आहे. आणि हा आपला ज्यूस रेडी आहे. त्याच्यामध्ये पुदिना आणि कलिंगडाचं फ्लेवर अतिशय सुंदर येतं आणि पोटालाही चांगला गारवा देणार आहे हे सरबत. लिंबू तर आहेच त्याच्यात. आता ते आपण या स्ट्रेनरमधून गाळून घेऊया. दोन 3 जणांना पुरेल इतकं ते सरबत तयार झालं, कारण ते अर्ध्या कलिंगडाचं होतं. आता त्याच्यात बर्फ आणि सब्जा टाकून ते मी ढवळत आहे. आता ग्लासेसमध्ये ते ओतते मी आणि आपलं कलिंगड आणि पुदिन्याचं सरबत तयार आहे.